तर बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत दीवमध्ये. दीव एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि हे गुजरातमध्ये स्थित आहे. तर गुजरातला पण काय करायला आलो आहोत, टायटल थंबनेल वाचून तुम्हाला कळालं असेल. आपण आलो आहोत गंगेश्वरचं दर्शन करायला. तर चला बांधवांनो, आता आपण एंट्रीवरती उभे आहोत आणि इथे गेट टाईप दिसेल, तिथून तुम्ही जाऊ शकता तुम्हाला पाहिजे तर. परंतु तिथून जायची काही आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्ट साईडवरून पण जाऊ शकता. आता हे बघा, हा सुंदर असा समुद्र, मस्त लाटा वगैरे येतात. हा अरबी समुद्र आहे आणि खरंच खूप सुंदर वाटलं, सकारात्मक वाटलं. आता इथं कामं वगैरे चालू आहेत थोडीफार. आणि चला बांधवांनो, आता मस्तपैकी इथं चप्पल वगैरे काढूया. तिथं चप्पल काढण्यासाठी एक जागा आहे आणि आपलं मंदिर पुढं आहे. तर मस्तपैकी जाऊयात आणि दर्शन करूयात. खरंच खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो, आता आपण गेटपाशी उभे आहोत. गेट म्हणण्यापेक्षा द्वार म्हणूयात. आणि इथं श्री गंगेश्वर मंदिर लिहिलेलं आहे, गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे, परंतु आपल्याला कळतं आहे. आणि आपण बघू शकता भरपूर जास्त गर्दी आहे. म्हणजे आम्ही दुपारच्या वेळी आलो होतो, परंतु गर्दी भरपूर जास्त आहे, भरपूर जास्त झटापट होत होती. आणि म्हणजे पाऊल ठेवायलासुद्धा जागा नव्हती, एकंदरीत बोललो तर. कसं तरी आपण पुढं आलो आहोत आणि गर्दी तुम्हाला मी एकदा वरून दाखवतोय. बाप रे. आता आपण थोडं पुढं जाऊयात आणि इथं आपल्या देवी आहेत, त्यांचं एकदम मस्तपैकी दर्शन घ्या मित्रांनो. आणि त्याच्याच पुढे आहेत आपले नंदीदेव, तर यांचंसुद्धा दर्शन घ्या. तर पुढं आलो आहे अजून आणि बघू शकता भरपूर साऱ्या लोकांची रांगच लागलेली आहे. म्हणजे ऑफकोर्स यार, भरपूर जास्त गर्दी होती. मी वारंवार सांगतोय, कारण होती. आणि बघू शकता लोक इथं व्हिडिओ शूटिंग वगैरे करतात आहे. आणि खरंच युनिक असं, विलक्षित असं मंदिर आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे पाणी येत असताना आपल्याला असं थोडंसं पाणी टाकायचं असतं हातामध्ये घेऊन शिवलिंगवरती. तर अशा प्रकारे आहे. आणि याचा थोडा इतिहास सांगितला तर हे 5 असे शिवलिंग आहेत नाही का, जे पांडवांनी स्थापित केलेलं आहे तिथं. अशा प्रकारे पाणी येतं आणि आपल्याला शिवलिंगावरती पाणी टाकायचं आहे मस्तपैकी आणि दर्शन घ्यायचं आहे. याचा इतिहास मी आता सांगतो. जे 5 पांडव होते त्यांनी हे शिवलिंग इथं स्थापित केलेले आहेत. म्हणजे आपापल्या कदकाठीनुसार सगळ्यांनी इथे शिवलिंग स्थापित केलेले आहेत. म्हणजे जसं भीम आहेत, तर त्यांचा थोडा जो शिवलिंग आहे तो जराशी मोठा आहे. नकुलचा वेगळा आहे, सहदेवचा वेगळा आहे, युधिष्ठिरचा वेगळा आहे. तर आपापल्या कदकाठीनुसार त्यांनी बनवलेलं आहे. तर चला बांधवांनो, आपलं मस्तपैकी दर्शन पार पडलेलं आहे. आणि आता आपण करूयात एक्झिट. म्हणजे जसं तुमचं दर्शन होईल तुम्हाला समोरच शिड्या दिसणार आहेत, तर त्या चढून आपल्याला पुढं जायचं आहे. तिथूनच आपली एक्झिट आहे. तर चला बांधवांनो, कसं तरी गर्दीतून आपलं दर्शन झालं आणि आता आपण मस्तपैकी चाललोय. एकदा तुम्ही नजारा बघा. नजारा खरंच मनाला, म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये, एवढा भारी नजारा आहे. तर भारी वाटतं, एकदम वेगळंच विलक्षित असं मंदिर आहे. पहिल्यांदा मी हे मंदिर पाहिलं, खरंच भारी वाटलं. तर चला बांधवांनो, आता मस्तपैकी मंदिरातून एक्झिट करूयात. एक्झिट अशा प्रकारे आहे. एंट्री आपली हिथून आहे, म्हणजे तुम्ही पुढं बघू शकता, आणि एक्झिट आपली हिथून आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे म्हणतो ना आपण, बांधकाम खूप सोप्या पद्धतीने केलेलं आहे. आणि चला बांधवांनो, आता आपली चप्पल वगैरे घालूयात आणि जाऊयात. तर बांधवांनो, आता मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि खरंच असं युनिक असं मंदिर होतं. म्हणजे बघा, इथं मस्त समुद्राच्या लाटा आणि मस्त महादेवाचं दर्शन, मस्तपैकी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर बांधवांनो, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि मी माझ्याकडे कॅमेरा का नाही करते, कारण मला तुम्हाला हा नजारा दाखवायचा आहे, एकच नंबर आहे. तर चला बांधवांनो, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि सपोर्ट करा. चला.